आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। पंढरपूरमध्ये 1000 बेडच्या सुसज्ज रुग्णालयाला सरकारकडून मंजुरी। वारकरी पाईक संघटनेच्या मागणीला मोठं यश। वारकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले। जगामध्ये 2 प्रकारच्या लोकांपासून आपण प्रभावी, एक अब्राहम लिंकन आणि दुसरे नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तर ते युद्धही थांबवू शकतात। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं वक्तव्य। आपचे नेते आणि मंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी 17 महिने तुरुंगात। आजपासून 15 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये हर घर तिरंगा मोहीम। मुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये अभियानाचा आढावा घेतला। देशातील सर्वात सुंदर बोगदा वाहतुकीसाठी सज्ज। इगतपुरीहून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावरील 2 बोगदे तयार। सप्टेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता। बांगलादेशच्या उद्रेकानंतर मेघालय, मिझोराममध्ये सतर्कता। बांगलादेशी भारतातील सीमावर्ती राज्यांमध्ये आश्रय घेण्याच्या आशेवर मिझोरामच्या सीमा 2 महिन्यांसाठी बंद। बिहारला विशेष दर्जाच्या मागणीसाठी आरजेडी पक्षाचे खासदार आक्रमक। खासदारांची संसदेमध्ये निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी। नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बॅरी विल्मोर गेल्या 2 महिन्यापासून अंतराळामध्ये। दोन्ही अंतराळवीरांना अजून काही महिने अंतराळातच राहावं लागेल। इस्रायल, पॅलेस्टाईन आणि लेबनॉन यांच्यामध्ये हल्ले सुरूच। एअर इंडियाची इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणं स्थगित। एअर इंडियाची घोषणा।